आता बातमी आहे वाघनखांसंदर्भामध्ये। वाघनख भारतामध्ये आणण्याबाबतची महाराष्ट्र सरकारने चक्क लंडनमध्ये जाहिरातबाजी केलेली आहे। या जाहिरातीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सुद्धा फोटो आहे। एकीकडे लंडनहून भारतामध्ये आणली जाणारी वाघनख ही छत्रपती शिवाजी महाराज यांची नाहीत असा दावा इतिहास संशोधक सध्या करतायत, तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारची वाघनख परत आणण्याबाबतची जाहिरात चक्क लंडनमध्ये आता झळकलेली आहे। त्यामुळे सगळीकडेच राजकीय चर्चा सुरू झालेली आहे। तर आपण पाहतोय लंडनमध्ये वाघनखांबाबत ही आता जाहिरात झळकलेली आहे आणि याच जाहिरातीवरून सर्वत्र आता चर्चेला सुरुवात झाली आहे। वाघनख ही भारतामध्ये आणली जात आहेत। एकीकडे चर्चा अशी सुरू आहे की ही वाघनख जी भारतामध्ये लंडनहून आणली जात आहेत ही छत्रपती शिवाजी महाराज यांची नाही। इतिहास संशोधकांनी हा दावा सुद्धा केलेला आहे। तर दुसरीकडे मात्र आता महाराष्ट्र सरकार आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडनं। रणजित, आपण पाहतोय एकीकडे आता ही वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत असा दावा इतिहासकार करतायत, तर दुसरीकडे आता महाराष्ट्र सरकार बॅनरबाजी करतंय आणि आता ते तर लंडनमध्ये। त्यामुळे राजकीय वर्तुळात कशी चर्चा रंगली आहे? वाघनखांसंदर्भात अनेक वाद निर्माण झाल्यामुळे संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा याच्यावर चर्चा करण्यात आली होती। राज्य शासनाने सुद्धा या संदर्भात सावध भूमिका घेतली होती। मात्र असं असताना राज्य सरकारच्या वतीने ही वाघनख आणण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। लंडनमध्ये विविध ठिकाणी असे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। वाघनखांसंदर्भातल्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि ही वाघनख लवकरच भारतात येतील अशा पद्धतीचा आशय देखील त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। लंडनमध्ये अनेक भारतीय नागरिक आहेत, महाराष्ट्रातले नागरिक आहेत, त्यांनी हे फोटो काढलेले आहेत, त्याचे व्हिडिओज करून ते आता सध्या सोशल माध्यमांमध्ये ते व्हायरल झालेले आहेत। मराठी आपला मुद्दा लक्षात येतोय की सोशल माध्यमांवर सध्या या बॅनरची जोरदार चर्चा आहे। धन्यवाद आपण दिलेला संपूर्ण अपडेट बद्दल।